Hello friends, welcome to Sundarabai Manikadsul Polytechnic Chas Ahmednagar. Today we have discussed classification of IC engine. In previous lecture, we have discussed what is power engineering. आपण पॉवर इंजिनिअरिंग डिस्कस केलं की काय ते पॉवर इंजिनिअरिंग. त्यामध्ये हीट इंजिनची डेफिनेशन होती. ते हीट इंजिनच्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलं होतं की इट इज द कन्वर्जन ऑफ केमिकल एनर्जी is converted into heat energy, and this heat energy is converted into mechanical energy. There are two types: IC engine and EC engine, internal combustion engine and external combustion engine. Then we have discussed the engine terminology. In engine terminology, we have to discuss the name of all parts and the function of all parts of engine. There are two types of engine. First is petrol engine and second is diesel engine. Petrol engine and diesel engine. Engine we classify according to the type of fuel. First classification is type of fuel. This type of fuel is used for internal combustion engine. We know that there are two types. First is petrol engine and second is diesel engine. Captain माहिती fuel कोणत्या टाईपचे असतात? एक पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन. गॅस इंजिन अजून ऑइल इंजिन ते भरपूर आहेत. पण बेसिक आपल्याला जे माहिती दिली होती पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन. Next, according to the type of fuel supply. Second is fuel supply कसा करायचा आपल्याला त्याच्या बेसवर क्लासिफिकेशन type of fuel supply. The second type of fuel supply. फ्युएल सप्लाय कसा करायचा? फ्युएल सप्लाय करताना त्यामध्ये पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन अशी दोन इंजिन आहे. पेट्रोल इंजिन मध्ये आपण जर आपली टू व्हीलर बघितली तर त्याला एक कार्बोरेटर असतो, बरोबर. मग तो कार्बोरेटर काय करतो? एअर आणि फ्युएलचं मिक्सचर मिक्स करतो कार्बोरेटर. त्याला आपण चार्ज म्हणतो. एअर आणि फ्युएलच्या मिक्सचरला काय म्हणतो आपण? चार्ज. तो जो एअर आणि फ्युएलचा मिक्स करतो चार्ज तयार होतो. तो एअर आणि फ्युएलचा मिक्सचर तो त्या इंजिन मध्ये सप्लाय करतो. म्हणजे त्यामध्ये टाईप ऑफ फ्युएल सप्लाय फर्स्ट काय झालं? कार्बोरेटर बेस. म्हणजे आपण फ्युएल कसा सप्लाय करतो? पेट्रोल इंजिन मध्ये कार्बोरेटरचा यूज करून फ्युएल सप्लाय करतो. Second type is for fuel supply is fuel injector. Second type is fuel injector. According to the type of fuel supply, त्यामधला दुसरा जो पॉइंट आहे तो कोणता आहे? फ्युएल इंजेक्टर. तुम्हाला फर्स्ट काय सांगितलं की कार्बोरेटर. कार्बोरेटर मध्ये काय असतं की पेट्रोल आणि फ्युएल याचं मिक्सचर तिथून इंजिनच्या सिलेंडर मध्ये होतं. म्हणजे फ्युएल कोण सप्लाय करतं? कार्बोरेटर. कोणत्या इंजिनसाठी? पेट्रोल इंजिनसाठी. सेकंड इंजिन कोणतं आहे? डिझेल इंजिन. पण ह्या डिझेल इंजिन मध्ये फ्युएल सप्लाय कोण करतो? फ्युएल इंजेक्टर. एक इंजेक्टर म्हणजे इंजेक्शन सारखे फ्युएल इंजेक्टर असतो. इथं जो मी काल डायग्राम दिली स्पार्क प्लग ऑर फ्युएल इंजेक्टर. काल मी टर्मिनॉलॉजी त्यामध्ये स्पार्क प्लग अँड सेकंड काय होतं? फ्युएल इंजेक्टर. स्पार्क प्लग पेट्रोल इंजिनसाठी यूज करतात आणि फ्युएल इंजेक्टर डिझेल इंजिनसाठी. मग त्यामध्ये जो दुसरा टॉपिक आहे फ्युएल सप्लाय कसा करतो? सेकंड काय आहे? फ्युएल इंजेक्टर. फ्युएल इंजेक्टर आपण काय करतो? तर डिझेल सप्लाय करतो. आलं लक्षात? फर्स्ट काय टाइप ऑफ फ्युएल? पेट्रोल, डिझेल, फ्युएल भरपूर अजून गॅस, सीएनसी भरपूर टाईप. त्यानंतर ते सप्लाय कसं करणार आपण इंजिन मध्ये? फर्स्ट कार्बोरेटर अँड सेकंड इज फ्युएल इंजेक्टर. कार्बोरेटर फॉर पेट्रोल इंजिन अँड फ्युएल इंजेक्टर फॉर डिझेल इंजिन. नेक्स्ट,
according to number of stroke per cycle. नंबर ऑफ स्ट्रोक्स जे आपण जे सायकल रन करतोय, सायकल मीन्स हे जे इंजिन आहे, फॉर एक्झाम्पल एक इंजिन दाखवलंय मी, तर हे जे इंजिन आहे या इंजिन मध्ये एक पावर तयार करण्यासाठी किती स्ट्रोक लागते, किती रिव्हॉल्यूशन होते, त्याची कोणते कोणते स्ट्रोक असतात, ते जे आहे दोन टाईपमध्ये असतात. नंबर ऑफ स्ट्रोक मध्ये 4 स्ट्रोक इंजिन अँड सेकंड इज 2 स्ट्रोक इंजिन. 4 स्ट्रोक इंजिन किंवा 4 स्ट्रोक एसआय इंजिन, 2 स्ट्रोक इंजिन आपण नंतर घेऊ. 4 स्ट्रोक इंजिन मध्ये पहिला स्ट्रोक जो असतो तो इथे लिहिला आहे सक्शन, सेकंड कॉम्प्रेशन, थर्ड पॉवर, लास्ट इज एक्झॉस्ट. फर्स्ट स्ट्रोक इज सक्शन स्ट्रोक और इनटेक स्ट्रोक, सेकंड इज compression stroke, third is power stroke and last is exhaust stroke. हे जे स्ट्रोक्स आहे हे 4 स्ट्रोक. म्हणजे आता नंबर ऑफ स्ट्रोक मध्ये पहिला टाइप काय येणार 4 स्ट्रोक इंजिन and second type is 2 stroke engine. There are 2 types depend on stroke. First is 4 stroke and second is 2 stroke engine. Next point, according to method of ignition. Ignition process जी असते, burning process किंवा ignition process, तर ती आपल्याला याचे क्लासिफिकेशन करायचं आहे IC इंजिनचं, ते ह्या बेसवर सुद्धा आहे according to method of ignition. तर ignition मध्ये काय स्पार्क ignition, म्हणजे आपण तो स्पार्क प्लग यूज करतो कशामध्ये, पेट्रोल इंजिन मध्ये तो जो स्पार्क प्लग आहे तो स्पार्क प्रोड्यूस करतो. म्हणजे इग्निशन प्रोसेस कशामुळे होते, स्पार्क मुळे. म्हणजे फर्स्ट यामधला फर्स्ट पॉइंट कोणता आहे, स्पार्क इग्निशन. सेकंड पॉइंट त्यामध्ये जो आहे तो कोणता आहे, कॉम्प्रेशन इग्निशन. आपल्याकडे दोन इंजिन आहे, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, त्या रिलेटिव्ह यामध्ये पण फर्स्ट आहे स्पार्क इग्निशन आणि सेकंड इज कॉम्प्रेशन इग्निशन. इग्निशन मध्ये दोन दिलेले स्पार्क अँड कॉम्प्रेशन. अजून आपण बॅटरी इग्निशन पण यूज करतो अँड मॅग्नेटो इग्निशन सुद्धा यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट, अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक सायकल. नेक्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन थर्मोडायनामिक सायकल. सायकल ही तुमची जी आहे थर्मल इंजिनिअरिंग मध्ये झालेली आहे. थर्मोडायनामिक सायकल मध्ये कोणते कोणते सायकल एक झाला असेल किंवा नसेल, बेसिक झाला असेल टीव्ही डायग्राम मध्ये तुम्हाला, त्यामध्ये आयसोथर्मल सायकल, इसेंट्रॉपिक प्रोसेस होत्या, त्यानंतर रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस, त्यानंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. ह्या सगळ्या प्रोसेस आहे, ह्या प्रोसेस ज्यावेळेस एकत्र करतो आणि ती जी सायकल पूर्ण तयार होते त्या सायकलमध्ये थर्मोडायनामिक सायकल असते. तर त्यातली फर्स्ट सायकल जी आहे ती कोणती सायकल आहे, ऑटो सायकल. The classification of IC engine based on thermodynamic cycle is Otto cycle and second is diesel cycle. Otto cycle is used for petrol engine. It is also called as constant volume cycle. And second is diesel cycle. Diesel cycle जी आहे ती डिझेल इंजिनसाठी यूज करतात. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये सायकल जी आहे ती ड्युएल सायकल. ड्युएल मध्ये पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन या दोन्ही सायकल आपण यूज करतो. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू नंबर ऑफ सिलेंडर. अकॉर्डिंग टू नंबर ऑफ सिलेंडर. आता सिलेंडर किती यूज करतात त्या बेसवर क्लासिफिकेशन करायचं आपल्याला इंटरनल कंबशन इंजिन. आता आपल्याकडे टू व्हीलर आहे, टू व्हीलर मध्ये एकच सिलेंडर असतं, इंजिन एक आणि सिलेंडर सुद्धा एक, सिंगल सिलेंडर इंजिन. त्याला दुसरा पहिला. दुसरा टाइप कोणता, मल्टी सिलेंडर. एखाद्या तुम्ही बुलेट बघितली असेल त्या बुलेट मध्ये एक इंजिनला दोन सिलेंडर असतात, व्ही शेप मध्ये. ओके,
तिथे किती सिलेंडर असतात? 2 सिलेंडर. मोठमोठ्या गाड्या घेतल्या तर त्यामध्ये 4 सिलेंडर, 6 सिलेंडर, 8 सिलेंडर, नंबर ऑफ सिलेंडर इन्क्रीज होतात. इंजिन एकच, फक्त सिलेंडर काय होतात? इन्क्रीज होतात. त्यामुळे त्यांची पॉवर काय असते? खूप जास्त असते. 16 सिलेंडर, 32 सिलेंडर असे भरपूर सिलेंडरचे इंजिन अवेलेबल आहे. तर फर्स्ट क्लासिफिकेशन काय आहे? नंबर ऑफ सिलेंडर मध्ये सिंगल सिलेंडर आणि दुसरं काय आहे ना? मल्टिपल सिलेंडर, मल्टी सिलेंडर इंजिन. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ सिलेंडर, सिलेंडरची अरेंजमेंट. आता त्यात तुम्ही कन्सिडर केलं बघा, स्प्लेंडर घेतली तर स्प्लेंडरचा जो इंजिन आहे तुम्ही बघितला असाल, त्याची जी अरेंजमेंट आहे इंजिनची आणि सिलेंडरची अरेंजमेंट ती कोणती आहे? हॉरिझॉन्टल. आणि दुसऱ्या कोणत्या गाडी घेतल्या तुम्ही? होंडाच्या गाडी घेतल्या, होंडाच्या किंवा आणखी कोणती दुसरी गाडी, त्याची जे सिलेंडर बजाजची घ्या, बजाजचे जे सिलेंडर आहे ते व्हर्टिकल सिलेंडर. But according to the arrangement of cylinder, first is horizontal cylinder, second is vertical cylinder, third is inline cylinder. एका लाइन मध्ये असलेले हे मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे रॅडियल सिलेंडर. असे भरपूर टाईपचे सिलेंडरची अरेंजमेंट असते. ते झालं तुमचं अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ cylinder. Next, according to the method of cooling. आता कूलिंग, इंजिन कूल करण्यासाठी कोणती मेथड यूज करतात? एकदम सिंपल. इंजिन कूल करण्यासाठी कोणती मेथड यूज करतात? आता इंजिन कूल करण्यासाठी कोणती मेथड यूज करतात? तो फर्स्ट एअर कूल. आपल्या टू व्हीलर जे आहे त्यात काय आपण पाणी टाकत नाही, ते कशी कूल होणार? वाऱ्यामुळे. तो फर्स्ट टाइप झाला एअर कूल इंजिन. आणि सेकंड, फोर व्हीलर घेतली किंवा हेवी वेटेड गाड्या घेतल्या तर त्यामध्ये आपण काय करतो? वॉटर यूज करतो. कूलिंग सिस्टीम साठी काय करतो? वॉटर किंवा कूलंट ते आपण यूज करतो. म्हणजे की लिक्विड एक असणार आहे आणि एअर असणार आहे, असे दोन मीडियम यूज करून आपण काय करतो? इंजिन कूल करतो. त्या दोन मेथडवर सुद्धा क्लासिफिकेशन आहे. लास्ट पॉइंट, अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजे आपण कशासाठी यूज करतोय ती गाडी, त्याच्या बेसवर क्लासिफिकेशन. एक जे आहे ते लाईट व्हेकल, कमी लोड असणारे, आणि एक जे आहे ती हेवी व्हेकल, म्हणजे जास्त लोड कॅरी करण्यासाठी गाडी. अशा दोन गाड्यांमध्ये आपण क्लासिफिकेशन करतो. हे बघा, इंटरनल कंबशन इंजिन. यामध्ये दोन टाईपचे इंजिन दाखवले. बेसिक, ह्या अशा आपल्याला असं माहित आहे कसं, तर याला इंजिन म्हणतात, हे जनरली जातं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे डेफिनेशन आहे. ओके, क्लासिफिकेशन. ह्या क्लासिफिकेशन मध्ये बघा, टाइप ऑफ फ्युएल यूज, पेट्रोल, डिझेल, गॅस, बायोफ्युएलिंग. त्यानंतर नेक्स्ट, अकॉर्डिंग टू नंबर ऑफ स्ट्रोक पर सायकल, 4 स्ट्रोक, 2 स्ट्रोक. त्यानंतर नेक्स्ट, अकॉर्डिंग टू मेथड ऑफ इग्निशन, स्पार्क इग्निशन, कॉम्प्रेशन इग्निशन. त्यानंतर अकॉर्डिंग टू द सायकल ऑफ कंबशन किंवा थर्मोडायनामिक सायकल, ऑटो सायकल, डिझेल अँड ड्युएल सायकल. According to the number of cycle, cylinder, single cylinder, multi cylinder. Next, according to the arrangement of cylinder, vertical, horizontal, inline, radial and V-engine. And last, according to the method of cooling, air and water. No. The position of cylinder बघा, इथे डायग्राम दिलेली आहे. फर्स्ट इनलाइन, बघा हे इनलाइन सिलेंडर आहे. त्यानंतर इथं व्ही आहे. त्यानंतर हा जो आहे
तो हॉरिझॉन्टल आहे, हा मध्ये जो दिला आहे तो अपोजिट साइडचा आहे, आणि लास्टला जो आहे तो रेडियल.